नमस्कार, मी सलोनी नांदे आणि आपण पाहत आहात अभिजित भारत। जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता कल्पना इखार यांच्या संकल्पनेतून शासकीय अधिकारी सन्मान सोहळा याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात तेली समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले शासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया कल्पना इखार यांच्याकडून। मी कल्पना इखार, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम। आज सगळ्यांना माझ्यातर्फे गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगते। ॲक्च्युली आमच्या समाजामध्ये बऱ्याच मोठ्या पदावर लोक कार्यरत आहेत आणि बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहिती नाही। त्यांची सगळ्यांना माहिती व्हावी हाच या कार्यक्रमामागचा उद्देश आहे, म्हणून हा छोट्याशा कार्यक्रमाचं मी आज आयोजन केलेलं आहे। एकमेकांबद्दल माहिती व्हावी की आमच्या समाजात इतक्या मोठ्या पदावर IAS, IPS, IRS, डीन आहे एम्सचे, हे आमच्या समाजातील लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती नाही। DHO आहे, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, आमच्या इकडेच आहे जिल्हा परिषदला ढवले, अजय ढवले सर। तर हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि आमच्या पुढच्या पिढींना पण याबाबत कळावं की बा कसं म्हणजे कुठल्या मोठ्या पदावर राहून आपल्याला देशासाठी सेवा करता येते, आपल्या समाजाचा मान वाढवता येतो। बस हाच कार्यक्रमाचा मूळ उद्देश आणि एकमेकांची ओळख व्हावी हा एक मेन उद्देश होता। आज 26 जानेवारी 2017 दिनानिमित्त हा शासकीय सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। यामध्ये नागपूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये, विविध विभागामध्ये जे अधिकारी वर्क करत आहेत, काम करतात आहे, त्यांचा सोहळा आयोजित केलेला आहे। या सोहळ्यामध्ये आम्ही सर्व अधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे। त्यामध्ये तेली समाजातील बरेच अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होणार आहे आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक श्रीमती कल्पना संजय इखार यांनी ठेवलेलं असून माझ्याकडे जे पण जिम्मेदारी दिलेली आहे त्या सोहळ्याचं काम करण्याचं ते आम्ही व्यवस्थित पार पाडतो आहे। आम्ही जवळपास नागपूर शहरातील तेली समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असा सोहळा मला वाटते नागपूर शहरातील पहिल्यांदाच होतो आहे आणि असे सोहळे प्रत्येक समाजामध्ये व्हावे किंवा अधिकाऱ्यांना एक सोहळ्याच्या माध्यमातून तरी यांना एक ऊर्जा निर्मिती होते आणि हे काम आम्ही करतो आहे। मागे पण आम्ही काही सोहळे आयोजित केलेले होते। असे सोहळे आम्ही दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असे सोहळे आम्ही आयोजित करतो।